नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो 31 डिसेंबरपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. परंतु आता डिसेंबर महिना होऊन गेला आणि जानेवारी महिना आला आहे, तरीही डिसेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना अद्याप तरी मिळालेले नाहीत. मागील काही दिवसापासून तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडियावर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त 3,000 रुपये मिळणार आहेत अशी बातमी ऐकली असेल. तर या बातमीमध्ये किती तथ्यता आहे, ही बातमी खरी आहे का, याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खरंच तुम्हाला 3,000 रुपये मकर संक्रांतीला मिळू शकतात का? मकर संक्रांत जी आहे ती 14 जानेवारी 2026 रोजी आहे आणि 15 जानेवारीनंतर महानगरपालिकेचे इलेक्शनही होणार आहेत. आणि सद्यस्थितीमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पासून किंवा 1 ते 2 जानेवारीपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. आता मग मकर संक्रांतीला खरेच 2 हप्ते येणार का? तर मकर संक्रांत जी आहे ती 14 जानेवारीला आहे आणि सणानिमित्त आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा अशा 2 महिन्याचे हप्ते एकत्रित देण्याची दाट शक्यता आहे. जर 2 हप्ते एकत्र आले तर महिलांच्या खात्यात 3,000 रुपये म्हणजे 1,500 रुपये जमा होऊ शकतात. हे पैसे 10 ते 14 जानेवारी 2026च्या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. परंतु शासनाकडून किंवा अधिकाऱ्यांकडून अशा हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि सणासुदीला बहिणींना गिफ्ट म्हणून पैसे लवकर दिले जावेत, अशी माहिती सोलापूरच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांनीही सांगितलेली आहे. तर हे पैसे 14 जानेवारीपूर्वीच जमा होऊ शकतात. परंतु असा शासकीयरित्या कुठलाही जी-आर आलेला नाही किंवा शासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु सणानिमित्त हे पैसे तुम्हाला येण्याची 90% शक्यता आहे. अनेक महिलांची के-वाय-सी पूर्ण नसल्यामुळे किंवा त्यांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळेही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. ज्यांनी के-वाय-सी केली नाही त्यांची ही योजना बंद होऊ शकते, असेही अपडेट आलेले आहे. तर आता तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळाले का, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर मकर संक्रांतीला 3,000 रुपये जमा होणार असतील तर याचं अधिकृत अपडेट मिळताच आपण आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.